आतापर्यंत तर फक्त मी टीव्ही मध्ये महादेवांचा विवाह सोहळा पाहिला होता, पण आज मी पहिल्यांदा महादेवांचा विवाह सोहळा रिअल मध्ये बघितला आणि ते पण तसं जसं टीव्ही मध्ये असते तसं सेम टू सेम. नमस्कार भानो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्टर भानो. परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर भानो, कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितले असेल की काल होतं महादेव आणि पार्वतींचा हळदी समारंभ आणि आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे महादेव आणि पार्वतींचा विवाह सोहळा. शर्ट वाईट आणि कॉलर टाईट करून आम्ही निघालो माळावर जाण्यासाठी. माळावर थोडीशी जास्तच गर्दी होती, त्याच्यामुळे आम्ही गाडी खालीच लावून दिली आणि मग आम्ही चालत चालत निघालो वरती जाण्यासाठी. माळावर तर पोहोचलो होतो, पण आतापर्यंत वारात आलीच नव्हती. पण फायनली 1 तास वेट केल्यानंतर महादेव आणि पार्वतींची एंट्री झाली होती. तिकडे महादेव आणि पार्वतींचा विवाह सोहळा चालू झाला होता आणि इकडे मस्तपैकी आमच्या गावातला साऊंड अधिराज 76+ आणि त्यांचे ओनर उभे होते. मग थोड्या वेळानंतर महादेव आणि पार्वतींचा विवाह सोहळा पण संपन्न झाला आणि इकडे डीजे पण चालू झाला. मग आणि आता सर्व कार्यक्रम तर संपला होता, आता फक्त जेवायचाच कार्यक्रम राहिला होता. पण जेवायच्या अगोदर सर्वात अगोदर तर आम्ही वाढायला भेटलो, कारण एकदा जर महिलांची पंगत झाली मग आम्हाला काहीच टेन्शन नाही. मग 1 तासानंतर आमचं ते पण काम झालं आणि आता फक्त आम्हाला जेवायचंच काम होतं. तिकडे महादेव आणि पार्वतींचा फोटोशूट चालू होता आणि इकडे आम्ही बसलो होतो जेवायला. बरं भाऊ, मी काय म्हणतो हे सगळं जाऊ द्या, पण आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच ब्लॉग साठी तुम्ही तुमच्या भावाला आत्ताच फॉलो करून घ्या.